काय का मी इटा आणून देत नाही बरं का तुमच्या भावाला सांगा मी इटा आणून देत नाही वाटले बसणार जाऊ आणणार इटा मी वाटलं जाऊन बसणार एवढं ह्याच रस्त्यावर मी इटा आणणार आहे. बघा की तुम्ही कसं आणताय ते. तुझं कोण ऐकत नाही माझं ऐकत नाही बघायचं का आम्ही तुम्हाला? सगळी इकडे आणि तू एकटी इकडे आहे. मी एकटीच खंबीर आहे तुम्हाला. अगं तुला मी आता सोडतच नाही सोडत काय नाही. येऊ उजीर नाही मी रस्त्याला. बाजूने वाटलंच उभं राहते. मी वाटलंच अजिबात जायचं वाटलं नाही. वाटलं उभं अजिबात राहणार आहे जायचं मी. नाही तू. वाटलंच उभं राहणार आहे अजिबात मी. जायचं नाही. वाटलंच उभं राहायचं. आम्ही इथं लोट आणणार म्हणजे वाटलंच उभं राहणार आहे. राहणार अजिबात आहे. जायचं नाही. राहणार आहेस. अजिबात जायचं राहणार नाही. आहे. राहणार आहे मी वाटलं उभा कुठनं येते ती मला बघायचंच आहे मला मी इथंच उभा राहते आता मी कालपासून वाटला बसूनच आहे बघा तरी बी टाई नाही त्या कुठनं येते त्या कुठनं येते बघा ही वाटच आहे इथं या वाटला बसले तरी बी विटाच ही नाही त्या काय करायचं आणि काय नाही कोडच पडले ही मुद्दा म्हणून करते ती पण आता काय फाउंडेशन झालंय म्हणजे विटात राहणारच आहे ती त्यामुळं अजून हिथनं हालायचंच नाही किती काय करायचं पण हिथंच बसायचं हालत नाही म्हणजे हालतच नाही हालत नाही गडी लावून खत टाका नाही तर अजून 100 बाया लावा कामाला तुमच्यापाशी पैसा आहे म्हणल्यावर काय बाया लावचाल पैसे देऊन काम करचाल तुम्हाला भावाला बायकोला नेट नको म्हणताय ना नुसतं बसून खायला पहिला पैसा ते हळूहळू निघायला लागला बाहेर आता थोडा आता गडी लावून काम करचाल खत टाकून घ्याचाल तुम्हाला काय हो पैसा आहे शेवटी तुमच्याकडं म्हणल्यावर पैशाशिवाय माणूस कुठलंच काम करू शकत दुकानात साखर आणायला गेलं तर म्हणताय आधी पैसे द्या मग त्याने पैसे मागितले दिले असतील कामच होत नाही ना आपल्याला आयतं बसून खायचं फिरायचं एवढंच येतंय दुसरं काय येतंय काल गेली देवाला शिंगणापूरला काय सारखं देवाला जायचं आहे का देवाला कशामुळे जाते ते काय माहिती पूजी लवकर मरू दे का घर बांधू दे म्हणून जाते ते काय नेमकं मलाच काय कळलं ह्यांचं हे याच्यासाठीच जात असेल मला दुसरं काय नाही ह्यासाठीच जात असेल घर बांधू दे आणि ही पूजी मरू देन नाही पूजेला चांगलं हे असं काय तर दुसरं कशाला जाते ती आता काय तिच्या मनासारखं सगळं झालं या घर ही बांधायला लागलेली तिला काय ती आता उड्याच मारती ना फिरायला जायचं म्हणते की उड्याच मारत पळतीच लगेचच तिला काय नेट आहे गाडीत बसून जायचं आपलं गाडीत यायचं पाय गळाटलं कुठं काय गळाटलं स्वयंपाक करू कोण काय खाऊचं जिलेबी असेल का असं खाण्यावर जाऊ तुम्हाला काय भाकरी करून खाऊ वाटतंय का बायकोला नेट लागतंय म्हणून करताय मुद्दा म्हणून अहो जिलेबी खाल्ली आणि काय खाल्ली तर पोट काय भरत नाही भाकरी कालवण्याची सर कशालाच येत नाही कळलं का एक भाकर कालवण नुसतं चटणीचं पाणी करून उकळून तर केलं काला केलं तरी भाकरी पोट भरते जिलेबीन 100 किलो खाल्ली आणि 10 किलो खाल्ली तरी पोट भरते बी जिलेबीन यासनी काय वाटतंय ही होते घर बांधायचं आहे घर बांधायचं आहे होतं ते चांगलं घर पाडून बसलेली ऊन कसलं पडलंय आणि असल्या उन्हात तमाशा लावते ही माणसं काय करायचं काय चैताचं ऊन आहे चैताचं अजून चैताच्या उन्हात कसलं ऊन पडले नुसतं डोळं फिरते रे गार 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 बाहेर आले मी घराच्या तर मला जर बाहेर आले की ते गार 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 गारच होते एवढं ऊन पडले काय करायचं तरी बे उन्हात बसले बघा थोडं घरात जाऊन बसते थोडं उन्हात येते नाही एकदा इटा आल्या की मग परत लय टेन्शन येतोय म्हणून बघा मी येऊन दे ना तर ही मुद्दा मग नाही ही आणणार आज तर हमक्याच आणणार आहे ती मला माहिती आहे कारण आज दीर नाही ना कुठे गेला दीर आज घरीच आहे बोंबलं तिथंच आहे घरी बसला कुठं जातोय दीर बसलाय तिकडे बसले असं शेडाकड फिडाकड काय घेणं देणे आपल्या लोकांचं आपण हिथनं हालायचं थोडं ऊन लागायला लागलं इथं बसायचं व्हायचं तिकडं घरात व्हायचं बसायचं पण इटा येऊन द्यायचं नाही ते दगड तशी आहे ती कालची मी टाकलेली अजून अजून त्याच्यात डबल टाकते मला बी लय मला हे करते ना त्यांना वाटतं ती लय शहाणी आहे ती पण मी बी किती शहाणी आहे ही मी अजून तुम्हाला कुठं डावलं स्वतःला माणूस म्हणतं का नाही हिडी टिडी करते ती लय शहाणी आहे ती आहे का नाही ऊन जबर ऊन पडलंय नुसतं उन्हात असल्या बसायचा हे इटाची वाट बघत पेटवत या पुनमीच्या अंगातलंही नकरा आहे सगळ्या या पुनमीनं घर पाडून वाटोळ केले देवाला जाते ती कुठं का जाते ती फिरायला
हां इथं भावाला ठेवते ते कामाला भाऊ बी उड्या मारतोय हां भावाला काय खायला दिलं आणि हे केलं की भाऊ उड्याच मारतो भावाला दुसरं काय नाही पाहिजे खायला झालं की काय सकट नको खादगीला आधी भाकरी कालवण मटण तर असले का नाही भाव उड्याच मारते आता लगेच हां मला मटण करून काय करायचं आणि खायला अवघड झालं नवरा म्हणजे नवराच आहे सगळं भावाचं आणि भाऊजाईचं ऐकायचं भावाचं आणि भाऊजाईचं शेवटी बायको असते ही कळत नाही हो त्यासनी हां त्यांना काय वाटतंय भाव माझा आणि भाऊजाई झाली म्हणजे झाली अहो कोण कोणाचं नसतंय शेवटी बायकोशिवाय सतनागत हीच असतंय हां ते स्वतःला लय शहाणी समजते ते कधी माणसानं स्वतःला शहाणी समजलं नाही मला तर एवढं काय करावं आणि काय नाही नेमकं पण मी बांधून तर देत नाही ह्यांनी किती वेळ रगीलपणावर वागली कशी बी केलं तर बांधून तर देत नाही मी ह्याचं घर बांधून देत नाही म्हणजे देतच नाही कशी बांधते ती मला बघायचं आहे हां इकडलं तिकडं बी वाढवले काय करते ती काय एवढं का मला पैसे घालवते ती ह्याच्यात 4 तोळ सोनं आलं असतं आयफोन गोडझार आला असता हां सोनं गळ्यात माणूस घालून तर फिरतं या हां केलं बी बाया केलं म्हणायचं घराला काय हो बघायची वस्तू आहे नुसती बघलं पोट भरतंय का बघून हां उगच मला तर एवढं टेन्शन आलंय उगच का आपण काढलंय ह्या पुनमीच्या अंगात सगळ्यात राखड आहे मी चांगली खोली बळकवली म्हणजे की हिनं कुष्टा घातलंच नवीनच घर बांधायचं अगं नवीन घर बांधायचं का तोंडात काय शब्द आहे का पैसा द्यावा लागतंय का उचलल्या इटान द्यायचं ते निसतं तिथं नेऊन दगड ही राहणार माळात दगड पडले ती देतीच माणसासनी म्हणजे घर बांधून देतील तुझे हां पैसा नसल्यावर माणूस काम करत नाही शक्यतो हिच्याकडे पैसा आहे म्हणून ही उड्या मारते ती हो पैसा जीवावर माणूस उड्या मारतं उड्या कशाला मारते पैसे जीवावरच उड्या मारते ह्यांच्याकडे बी पैसा आहे त्यामुळे उड्या मारते ती किती उड्या मारायचं तेवढ्या मारा हां पण पैशाने काय होत नसतंय शेवटी मी बांधून दिल्यावरच घर बांधणार ना तुम्ही मी बांधूनच येत नाही इटा कशी आणते मला बघायचं आहे कुठनं इटा येते ते इकडं बी इथं मध्यभागी बसलं का नाही हिकडल्या इटा सगळ्या दिसते इकडून ट्रॅक्टर आला की की उठून पळायचं आणि मी त्या कडेला एकदा ह्या कडेला एकदा लावलेत दगड पण जरा लांब लावली ती पण हाय ती बहीतनं बी ट्रॅक्टर हे जाते ती व दुसऱ्यांचे त्यामुळे जरा अडचण होती मला सारखं उचलन काढून टाकणं होतं या टाकावं तर लागणार नाही त्याशिवाय ती ही येत नाही ती स्थिर येत नाही त्यांना काय हो 4 तोळ सोनं घ्यायला काय लय बी घेतले मी कशाला त्यांना ही करते बी भांडाय जाते उगाच सोनं घेतल्यावर मस्त त्यांना मी काम करू लागते ते सोनं घ्यायला नको म्हणते ती ना फक्त पाहिजे म्हणते ती आपला स्वार्थ साधला पाहिजे दुसऱ्यासनी काहीतरी घेतलं म्हणजे मग माणूस नटू काम करतं ना नाही ह्यासनी काय वाटतं आपल्याला स्वतःला पाहिजे सगळं माणसानं कवाच आपला स्वार्थ साधू नये दुसऱ्याचं बघावं पहिल्यापासून अशी आहे ती मला तर एवढं का नाही लय टेन्शन आले काय करायचं पण आज इथंच बसून टच राहते ऊन लय अफाट ऊन पण लय नसतं